आपण या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. सो द फोर्स. आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. मी ज्या ज्या काही गोष्टी सांगतोय त्या थोड्याशा मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजेसमध्ये मी सांगायचा ट्राय करेन. ओके. आय होप यू विल डेफिनेटली एन्जॉय द लेक्चर. ओके. सो व्हॉट इज मीन बाय फोर्स. फोर्स म्हणजे नक्की काय असतं. ओके. तर फॉर एक्झाम्पल अगदी सिंपल सांगायचं झालं तर आपण दरवाजाचं एक्झाम्पल घेऊया. डोर. ओके. तर आजकालची डोर तुम्ही बघताय की जे बाहेर पण जातात आणि अशा आतमध्ये पण येतात. बरोबर ना. पहिल्या काळातले जुन्या काळातले डोर्स असायचे, दरवाजे असायचे, ते साधारण एकतर बाहेर तर उघडायचे किंवा एकतर आतमध्ये तर उघडायचे. बट आता असं नसतं. आता जर तुम्ही केबिनचे डोर वगैरे जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी तो दरवाजा आतही जाऊ शकतो आणि बाहेरही येऊ शकतो. सिंपल. सो आणि तिथे लिहिलेलं पण असतं बघा, एकतर पुश किंवा पुल. ओके. सो म्हणजे बाहेरून जर आपण आत निघालो असेल तर तिथे लिहिलं असतं पुश. याचा अर्थ आपण ढकला आणि आत जा. ओके. आणि पलीकडच्या साईडनं लिहिलेलं असतं पुल म्हणजे ओढा. सिंपल. सो पुश अँड पुल म्हणजे हे काय आहेत तर हा एक प्रकारचा फोर्स आहे. ओके. सो ऑन दॅट ऑब्जेक्ट व्हेन वी अप्लाय द फोर्स इट मीन्स व्हॉट, आयदर वी पुश ऑर पुल दॅट ऑब्जेक्ट. ओके. सो पुश किंवा पुल म्हणजे सिंपल फोर्स. काय म्हटलं मी? पुश किंवा पुल म्हणजे सिंपल फोर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट वरून खाली पडतोय, वन ऑफ द फोर्स, आणि एखादा ऑब्जेक्ट आपण खालून वरती टाकतोय, वन ऑफ द फोर्स. लाईक पुश पुल. पुश आणि पुल ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना कशा आहेत? अपोजिट आहे. बरोबर ना. पुश असं असेल तर पुल असं असेल, आपण असं म्हणूया. ओके. लक्षात येते. म्हणजे पुश आणि पुल सिंपल म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांना अपोजिट आहेत. बट दीज टू कन्सेप्ट्स आर नथिंग बट द फोर्स. सिंपल. So by definition we can define the force is defined as push or pull acting on a body. What is meant by force? It is a push or pull acting on a body. Simple. एखाद्या बॉडीवरती जर आपण पुश केलं त्या बॉडीला किंवा पुल केलं तर त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय झाला असं म्हणूया. म्हणजे आपण एखादी कार पुश करतोय तर ती पुढे जाते, म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर व्हेलॉसिटी मिळाली त्या ऑब्जेक्टला. त्या ऑब्जेक्टला काहीतरी मास असेल आणि त्या ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी मिळाली म्हणजे काहीतरी ऍक्सेलरेशन मिळालं. लक्षात आलं. सो फोर्समुळे बरंच काही काही घडतं तिथं. किंवा आपण ड्रॉवर ओढतो, सो पुल केला त्यामुळे तो ड्रॉवर बाहेर आला, व्हेलॉसिटीनं आला ना, का तर त्या ड्रॉवरला काहीतरी मास आहे, त्याला व्हेलॉसिटी मिळाली म्हणजे तिथे ऍक्सेलरेशन आलं. सो हे पुन्हा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये सगळे. सिंपल. सो फोर्सचा अर्थ काय? इट इज ए पुश ऑर पुल ऍक्टिंग ऑन द बॉडी. आता हा फोर्स आहे तो एसआय युनिट. आता हे एसआय युनिट, सीजीएस युनिट हे थोडंसं 11th सायन्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. हे स्टँडर्ड सिस्टीम इंटरनॅशनल म्हटलं जातं. एक स्टँडर्ड युनिट काय आहे फोर्सचं? तर फोर्स हा स्टँडर्ड युनिट म्हणजे न्यूटन मेजर केला जातो किंवा हेच असंही लिहिलं जातं न्यूटन. बरोबर. आणि हाच फोर्स सीजीएस युनिट मध्ये कसा मेजर केला जातो? सीजीएस मध्ये बघा सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद असतं आणि एसआय म्हणजे एमकेएस असतं, मीटर, किलोग्राम आणि सेकंद. सो सीजीएस मध्ये हा फोर्स डाईन मध्ये मेजर केला जातो. सिंपल. सो दिस इज द युनिट. युनिट म्हणजे काय? एक स्टँडर्ड यूज टू रिप्रेझेंट द क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. एक स्टँडर्ड आहे ना त्या फोर्सचं, तर ते न्यूटन डिफाईन केलं. न्यूटन सायंटिस्ट नेम आहे. सो ते त्याचं काय झालं? युनिट झालं. आणि सीजीएस युनिट काय झालं तर फॉर एक्झाम्पल डाईन झाला असं आपण. या दोघांमध्ये पण रिलेशन आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाईन. आता तुम्ही म्हणाल हे कसं आलं, तर हे तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे बुकमध्ये. बरोबर. ऍक्च्युअल हे 11th इलॅबोरेट केलं जातं. काय म्हटलं मी? 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाईन असतं. हे सॉल्व्ह करू शकतो आपण. त्याला एक मेथड आहे डायमेन्शनल अनालिसिस, जी की 11th मध्ये युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकमध्ये आहे. तरी सुद्धा कोणाला याचा प्रूफ पाहिजे असेल तर तुम्ही मला मागा, मी देईन. बट इथं तुम्हाला जरी डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल की 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाईन असतं. ओके. सो दिस इज द युनिट अँड दिस इज द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द एमकेएस अँड सीजीएस. आय होप की तुम्हाला लक्षात येत असेल मी काय सांगतोय. सो इट इज ए पुश और पुल ऍक्टिंग ऑन द बॉडी. मग बरेचसे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. खूप एक्झाम्पल्स आहेत की सगळी फोर्सचे एक्झाम्पल्स म्हणू शकतो. अगदी न्यूटनने जे ॲपलचं एक्झाम्पल सांगितलं, जे ॲपल वरून खाली पडलं
ते पण एका फोर्समुळेच पडले. त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलं जातं आणि अर्थमध्ये तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे. आणि कुठलीही मास असलेली एखादी वस्तू, वस्तुमान असलेली एखादी वस्तू, मास असलेली एखादी बॉडी, एखादा ऑब्जेक्ट हा अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करतो. लक्षात येत आहे? म्हणजे मी आता इथं उभा, याचा अर्थ मी अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतोय. याला नॉर्मल रिॲक्शन म्हटलं जातं किंवा हे माझं डाऊनवर्ड वेट आहे जे की अर्थचा सेंटर अट्रॅक्ट करून घेतं. सिंपल. मग तुम्ही म्हणाल विमानं कशी खाली पडत नाही, ती वरती कशी जातात? तर ती विमानं जी वरती जातात ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती ओव्हरकम करून, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सला डॉमिनेट करतात. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जास्त फोर्सने ते वरती जातात. आपण दगड वरती टाकतो ना, मग आपण जेव्हा दगड वरती टाकतो, स्टोन वी थ्रोन इन द एअर, इन द स्काय, आपण जेव्हा असा वरती आकाशाकडं टुवर्ड्स द स्काय आकाशाकडे दगड टाकतो, तेव्हा तो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट फोर्सने टाकतो. तो फोर्स त्याच्यापेक्षा जास्त असतो. बट आफ्टर सम हाईट द फोर्स मे बी व्हॅनिशेस. फोर्स कमी होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. मग पुन्हा तो ऑब्जेक्ट कुठे यायचा तसा खाली येतो. म्हणजे अर्थ त्याला अट्रॅक्ट करून घेते. सिंपल. लक्षात आलं? सो तसा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. असे नंबर ऑफ फोर्सेस आहेत. बघूया कुठले कुठले आहेत. बट आधी फोर्स तरी समजून घेऊया. सो इट इज अ पुश और पुल ऍक्टिंग ऑन ए बॉडी. नेक्स्ट डिफाइन करूया आपण बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स. मी कंपॅरेटिव्हली लिहितो. बॅलन्स्ड फोर्स आणि दुसरा फोर्स मी लिहितो अनबॅलन्स्ड फोर्स. नावामध्ये तुम्हाला थोडासा फरक कळतोय का? वोकॅब्युलरी तुमची आता थोडीशी असू शकते, काही जणांची असेल, काही जणांची नसेल. बॅलन्स्ड, बॅलन्स करतोय हा काहीतरी, आणि हा अनबॅलन्स्ड आहे, हा बॅलन्स करत नाही. सो बॅलन्स बघा. ए सेट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉडी प्रोड्युसेस नो ऍक्सेलरेशन. ए सेट ऑफ फोर्स produces no acceleration. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी असेल की तिथे ऍक्सेलरेशन असतं. व्हेलॉसिटी चेंजिंग असेल, वाढत असेल, ऍक्सेलरेशन असतं. कमी होत असेल, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असतं. कॉन्स्टंट असेल, झिरो ऍक्सेलरेशन असतं. म्हणजे व्हेलॉसिटी आली की तिथे काय असतं? ऍक्सेलरेशन असतं. सो ए सेट ऑफ फोर्स प्रोड्युसेस नो ऍक्सेलरेशन इन द बॉडी किंवा इन द ऑब्जेक्ट, काही म्हणा. म्हणजे कसला फोर्स झाला हा? बॅलन्स्ड फोर्स झाला. सिंपल. तर बॅलन्स्ड फोर्स काय करतोय? तर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करत नाही. म्हणजे ती बॉडी एका जागेवर हलत नाही असं आपण म्हणूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी बॉडी इथं जर असेल, बरोबर, मग आपण या साईडनी आणि या साईडनी जर बॅलन्स फोर्स अप्लाय केला, म्हणजे F1 आणि F2 हे दोघं जर सेम पॉइंटला असतील, फक्त डिफरंट डायरेक्शनने, अपोजिट डायरेक्शनने असतील, तर हा बॅलन्स्ड फोर्स झाला. बॅलन्स्ड. मला सांगा, ही बॉडी एका जागेवर हलेल का? दुसऱ्या जागेवरती जाईल का? जाणार नाही, का तर दोन्ही फोर्सेस सेम चाललेत ना. सिंपल. मग अनबॅलन्स्ड काय असेल? ए सेट ऑफ फोर्स produced acceleration in the body किंवा produces म्हणूया, produces acceleration in the body. बघा काय म्हटलं मी? अनबॅलन्स्ड फोर्स. सो द फोर्स प्रोड्युसेस ऍक्सेलरेशन इन द बॉडी. ओके. सो ऍक्सेलरेशन इन द बॉडी म्हणजे काय? नो. आता ह्याला बघा, नो ऍक्सेलरेशन म्हणजे झिरो ऍक्सेलरेशन. सो इथं ऍक्सेलरेशन आपण झिरो म्हणूया, आणि इथं ऍक्सेलरेशन आहे म्हणजे ऍक्सेलरेशन इज नॉट इक्वल टू झिरो. लक्षात येते का? याचा अर्थ काय? अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडं एक बॉडी आहे आणि हा जर आपण असा फोर्स अप्लाय केला, ओनली वन फोर्स, तर ही बॉडी काय होणार आहे? इकडं मूव्ह होणार आहे. सो बॉडी मूव्ह झाली म्हणजे ऍक्सेलरेशन मिळालं बॉडीला, ऍक्सेलरेशन आलं. सो ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय झाली? नॉन झिरो झाली. बघा, तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या: फोर्स, बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स. अगदी एक्झाम्पल सहित सुद्धा तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. सो यू कॅन राईट दिस. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फंडामेंटल फोर्सेस कुठले कुठले आहेत. फंडामेंटल फोर्सेस बघा, मी नाव लिहितो इथं. पहिला फोर्स आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणूया. मी सगळे एक्सप्लेन करतो, प्रत्येकाचा अर्थ काय आहे. ग्रॅव्हिटेशनल. दुसरा आपण म्हणूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक, तिसरा म्हणूया आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, आणि चौथा म्हणूया आपण वीक न्यूक्लिअर, असं एक म्हटलं जातं न्यूक्लिअर. स्ट्रॉंग आणि वीक न्यूक्लिअर, ऍक्च्युली स्ट्रॉंग फोर्स आणि वीक फोर्स म्हटलं तरी चालेल. सो बेसिक फोर्सेस आहेत. ऍक्च्युअल टाइप्स अजून आहेत बघा, कॉन्टॅक्ट आहे, नॉन कॉन्टॅक्ट आहे, मग त्याच्यामध्ये मस्क्युलर, फ्रिक्शन आहे, पुन्हा ह्यातले काही नॉन कॉन्टॅक्ट मध्ये येतात. सो तेही टाइप्स आपण बघूया. बट फंडामेंटल टाइप्स कुठले सांगितले जातात तर हे ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, स्ट्रॉंग आणि वीक. जनरली हे न्यूक्लिअर मधले फोर्सेस सांगितले जातात. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय तर फोर्स बिटवीन अर्थ अँड सन, किंवा अर्थ अँड मून, किंवा सन अँड मून, हे जे प्लॅनेट्स दिसत आहेत, सो ह्या प्लॅनेट्समध्ये असलेला फोर्स हा थोडासा मिनिमम असतो. ऍक्च्युली आपल्याला वाटते की मोठे प्लॅनेट्स आहेत म्हणजे फोर्स जास्त असेल, बट नाही, यांच्यामधलं डिस्टन्स खूप जास्त असतं, म्हणून हा फोर्स जनरली वीक असतो, थोडासा कमी असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, याच्यामध्ये मग बरेचसे टाइप्स, मॅग्नेटिक फोर्स सांगितला जातो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सांगितला जातो, किंवा जे काही आपण जनरल फोर्सेस म्हणतो ते सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये सांगितले जातात. बट ॲज पर द नेम सजेस्ट, नावाप्रमाणे जर याचा विचार करायचा झाला तर इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिक फोर्सेस तुम्ही काय म्हणू शकता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस म्हणू शकता. आणि ॲटम्स, मोलेक्युल, न्यूक्लियर थोडंफार तुम्हाला माहित असेल, केमिस्ट्री रिलेटेड स्टडी असतो. एक मोलेक्युल आहे, सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये मोलेक्युल आहे, त्याच्यामध्ये ॲटम आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतायत, सेंटरला न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आहेत. तर हे सगळे ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे त्याच्या आतमध्ये ज्या ॲटम्समध्ये असलेला फोर्स आहे, इंटरमोलेक्युलर फोर्स म्हटलं तरी चालेल, तर ते फोर्सेस म्हणजे स्ट्रॉंग आणि वीक न्यूक्लिअर फोर्सेस म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. तर थोडंसं हे काय आहे तर फंडामेंटल फोर्सेस आहेत की हे काय डिफाईन करतात, जस्ट द टाइप्स ऑफ द फोर्सेस असं म्हणूया आपण. सिंपल लक्षात येते काय काय मी सांगतोय ते. ओके, आता इफेक्ट ऑफ फोर्स आहे. तर फोर्समुळे काय काय होतं बघा. इफेक्ट ऑफ फोर्स, इफेक्ट ऑफ फोर्स, इफेक्ट ऑफ फोर्स. तर फोर्समुळे काय काय होणार आहे तर साहजिकच एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे, किंवा एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर तो स्टॉप सुद्धा होऊ शकतो, थांबू सुद्धा शकतो ना. सो फोर्स कॅन मेक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह. फोर्स कॅन मेक स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स. अरे सिंपल आहे ना, एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह होऊ शकतो ना, साहजिकच आहे. समजा हा चॉक आहे माझ्याकडे, आता हा स्टेशनरी आहे, मी हा टाकून दिला, याला वेलोसिटी मिळाली ना. सो फोर्स कॅन मेक स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह. किंवा आपण बॉल फेकतो, सो बॉल जोपर्यंत आपल्या हातामध्ये तोपर्यंत आपण म्हणतो स्टेशनरी आहे. स्टेशनरीचा अर्थ एका जागेवरती, कॉन्स्टंट, स्टॅटिक. पण तो बॉल जेव्हा आपण फेकतो तेव्हा तो काय होतो, मूव्ह होतो. सो फोर्स कॅन मेक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह. फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट. Force can change the direction. Direction म्हणजे दिशा ना. Force can change the direction of moving object. म्हणजे समजा एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन, दिशा बदलू शकते, डायरेक्शन चेंज होऊ शकते. लाईक एक्झाम्पल, आपण बॅट्समन बॅटिंग करतो. चला बॉल आला बॅट्समनकडे, असा सरळ बॉल आला ना, बरोबर. मग बॅट्समनच्या हातात आहे की त्या बॉलला डायरेक्शन कुठली द्यायची आहे. सो बॅट्समन काय करतो, त्याच्यावरती एक या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करतो, इन दिस डायरेक्शन, बरोबर. मग या डायरेक्शनला तो बॉल निघून जातो. बॅट्समनला जर वरती फोर्स अप्लाय करायचा असेल वरच्या डायरेक्शनला, तर बॅट्समन वरती त्याची बॅट अशी फिरवतो, म्हणजे इन दिस डायरेक्शन तो फोर्स अप्लाय करतो. म्हणजे ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय करूया त्या ऑब्जेक्टवरती, तो ऑब्जेक्ट त्या डायरेक्शनला जाणार आहे. ओके, सो द फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट जर येत असेल तर त्याच्यावरती जर फोर्स अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. फोर्स कॅन स्टॉप ए मुव्हिंग ऑब्जेक्ट. व्हेरी सिंपल. फोर्स काय करू शकतो, फोर्स कॅन स्टॉप ए मुव्हिंग ऑब्जेक्ट. फोर्स हा मुव्हिंग ऑब्जेक्टला थांबवू शकतो. मुव्हिंग ऑब्जेक्ट, फोर्स कॅन स्टॉप ए मुव्हिंग ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे सिंपल. एखादं एक्झाम्पल, येस, विकेट कीपर. सिंपल एक्झाम्पल, विकेट कीपरकडे जेव्हा बॅट्समनला मिस होऊन जेव्हा बॉल येतो
तेव्हा तो बॉल पकडतो. जस्ट ही कॅचेस द बॉल, कॅच द बॉल. ओके, सो कॅच द बॉल इट मीन्स व्हॉट, ही अप्लाइज फोर्स. बॉलवरती फोर्स अप्लाय केला म्हणून बॉल त्याच्या हातामध्ये आला. लक्षात आलं का, बॉल पकडला त्याने, याचा अर्थ एक प्रकारचा फोर्सच आहे तो. ओके, म्हणजे जेव्हा बॉल मुव्हिंग होत येतोय आणि त्याने तो फोर्स अप्लाय केला सिंपल म्हणून, सो बॉल येऊन थांबला. ओके, सो फोर्स कॅन स्टॉप ए मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल तर फोर्स काय करू शकतो, त्याला थांबवू शकतो. फोर्स कॅन चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. फोर्स कॅन चेंज द शेप. फोर्स कॅन चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. हे सुद्धा चालेल ना. फोर्स काय करू शकतो, एखाद्या ऑब्जेक्टचा शेप काय करू शकतो, चेंज करू शकतो. सिंपल. लेट अस कन्सिडर नॉन रिजिड बॉडी लाईक मड कन्सिडर करा, चिखल कन्सिडर करा, चिखलाचा गोळा. ओके, किंवा एक असं मटेरियल की जे सहजासहजी फोर्स अप्लाय केल्यानंतर ते स्क्वीज होतं ना, किंवा प्लास्टिक बॉल असतो, रबर बॉल असतो, आपण स्क्वीज करतो. ओके, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो, सो त्याचा शेप बदलू शकतो. तर एखादी नॉन रिजिड बॉडी असेल की ज्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप बदलू शकतो. लाईक मड, लक्षात ठेवा, मड, चिखलाचा गोळा घ्यायचा, त्याच्यावरती जर आपण असा फोर्स अप्लाय केला सगळ्या बाजूने, किंवा कुठल्याही एका बाजूने अप्लाय करा, 2 बाजूने अप्लाय करा, 3 बाजूने अप्लाय करा. सो व्हेन वी विल अप्लाय द फोर्स ऑन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट लाईक मड, इट चेंजेस इट्स साईज ऑर शेप. मेबी त्याची शेप काय होणार आहे, त्याचा शेप काय होणार, ऑब्विसली बदलणार. सो फोर्स कॅन चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे फोर्समुळे काय काय होऊ शकतं, तर एवढं सगळं होऊ शकतं. हे सगळं फोर्समुळे होत आहे, हे सगळं तुमच्यामुळे होत आहे, असं आपण फोर्सला म्हणतो. ओके, सो हे सगळं फोर्समुळे होऊ शकतं ना. काय होऊ शकतं, तर एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशन मिळू शकते, एखाद्या मुव्हिंग ऑब्जेक्टला स्टेशनरी करू शकतो फोर्स. ओके, एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन बदलू शकतो फोर्स, एखाद्या ऑब्जेक्टचा शेप पण बदलू शकतो फोर्स. सो फोर्स काय काय करू शकतो, तर फोर्स एवढं सगळं करू शकतो. ओके, सो दीज आर सम फंडामेंटल अँड दीज आर सम इफेक्ट्स ऑफ द फोर्स. अजून आपण टाइप्स ऑफ द फोर्सेस पण बघूया. सर आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. यू कॅन राईट. ओके, चला आता ऍक्च्युअल टाइप्स ऑफ द फोर्सेस बघूया. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे टाइप्स ऑफ फोर्सेस. जसं आता फंडामेंटल टाइप्स बघितले तशा टाइपमध्येच टाइप्स ऑफ फोर्सेस. अरे कुठले कुठले फोर्सेसचे टाइप्स असतात बघूया आता. ओके, लक्षात येते ना मी काय शिकवतोय ते, काय काय मी बडबडतोय वेड्यागत, कळते ना तुम्हाला सगळ्यांना. ओके, सो टाइप्स ऑफ फोर्स. आपण पहिला फोर्स म्हणूया कॉन्टॅक्ट. खूप छान एक्झाम्पल मी सांगणार आहे तुम्हाला. कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट फोर्सेस, ठीक आहे. तर ठीक आहे, मी आधी डेफिनेशन सांगतो तुम्हाला. द फोर्सेस दॅट ऍक्ट ओनली वेन देअर इज अ फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. बघा डेफिनेशन मी बुक प्रमाणे आधी सांगतो तुम्हाला, पुन्हा त्याचा अर्थ सांगतो. द फोर्स ऍक्टिंग बिटवीन, मी सोपी करून सांगतो, बुकपेक्षा सोपी करून सांगतो डेफिनेशन. द फोर्स ऍक्टिंग बिटवीन 2 bodies by actual physical contact between them. छान एक्झाम्पल बघूया का. तुम्ही जर अभ्यास करत नसाल आणि जर आपलं ऑफलाईन सुरू असेल आणि तुम्ही क्लासमध्ये असाल तर मी एक छोटीशी तुम्हाला थप्पड देईन. छोटीशी देईन, फार मोठी देणार नाही, तुम्ही छोटे आहात. ओके, म्हणजे काय झालं की माझ्या हातामध्ये आणि तुमच्या गालांच्या मध्ये एक फिजिकल कॉन्टॅक्ट तयार झाला. सिंपल. सो एक फोर्स अप्लाय झाला. सो त्या फोर्समुळं काय झालं, तुम्ही रडायला लागला खोटे का तर मी हळू मारले ना, फार मोठ्याने मारलेलं नाही. सो तो फोर्स कॉन्टॅक्ट झाला, फिजिकल कॉन्टॅक्ट झाला. सो तो कुठला फोर्स झाला, सिंपल कॉन्टॅक्ट फोर्स. लक्षात आलं का. सो दिस इज द डेफिनेशन, सिंपल डेफिनेशन मी कन्वर्ट केलेली आहे. द फोर्स ऍक्टिंग बिटवीन द 2 bodies. दिस इज युअर बॉडी, दिस इज माय बॉडी, दिस इज द फोर्स. सो द फोर्स ऍक्टिंग बिटवीन द 2 bodies बाय ऍक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन देम म्हणजे कोण, ते दोघं जण, त्या 2 bodies कुठल्याही असू शकतात. सेकंड करतो आपण. इट इज वन ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स.
आता कॉन्टॅक्ट फोर्स याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. याचे बेसिक टाइप म्हणूया. एक मस्क्युलर फोर्स आणि दुसरा फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. मस्क्युलर फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स. द फोर्स अप्लाइड बाय द मसल्स ऑफ द बॉडी. द फोर्स अप्लाइड बाय मसल्स ऑफ बॉडी. नावातच आहे बघा, मसल्स ऑफ बॉडी. आपण हाताने अप्लाय केलेला एखादा फोर्स म्हणजे मस्क्युलर फोर्स. आणि द फ्रिक्शनल फोर्स इज अपोजिंग फोर्स एक्झर्टेड बाय वन सरफेस ओव्हर अदर सरफेस. फ्रिक्शनल बघा मी सोप्या भाषेत लिहितो. इट इज अपोजिंग फोर्स किंवा अपोजिशन फोर्स बिटवीन टू बॉडीज. बस एवढंच लिहूया. बघा पहिला फोर्स मी काय सांगितलं, मस्क्युलर फोर्स. द फोर्स अप्लाइड बाय द मसल्स ऑफ द बॉडी. म्हणजे आपलं जे पहिलं एक्झाम्पल होतं त्याला मस्क्युलर फोर्स म्हणे, सिंपल. किंवा एखादा ऑब्जेक्ट आपण वरती असा पुल करतो बघा, सिंपल, डोक्यावरती ठेवतो, खांद्यावरती ठेवतो आणि घेऊन जातो. सो ऍक्च्युअल आपल्या बॉडीशी कॉन्टॅक्ट आला, मसल्सशी कॉन्टॅक्ट आला ना, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. दोन बॉडीजमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट आला, मस्क्युलर फोर्स झाला. आणि फ्रिक्शनल फोर्स आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. फ्रिक्शनल फोर्स, तुम्ही रस्त्यावरनं आपण जेव्हा चालतो व्यवस्थित चालतो, अलट डुलट मस्तपैकी छानपैकी. सो हे कशामुळे होतं माहिती आहे का, तर आपल्या फीट्समध्ये, आपल्या पायांमध्ये आणि त्या रोड सरफेसमध्ये एक फ्रिक्शनल फोर्स आहे, तो ऑपोजिशन करणारा फोर्स आहे, म्हणून आपण व्यवस्थित चालू शकतो. सो तो फोर्स मेंटेन आहे. बट हे जर तिथं सँड आली, वाळूचा जर रस्ता असेल तर आपल्याला व्यवस्थित चालता येत नाही, हलत डुलत. आपण थोडंसं डिस्टर्बन्स येतोच ना, फास्ट नाही चालू शकत. याचा अर्थ काय झाला की तिथं कमी फोर्स आहे. थोडक्यात तो जो फ्रिक्शनल फोर्स कमी पडला मेंटेनिंगसाठी. कसलं मेंटेनिंग, तर आपल्या फीट्समध्ये आणि रोड सरफेस मधला जो कॉन्टॅक्ट आहे तो मेंटेन करण्यासाठी फोर्स कमी पडला सँडमध्ये, म्हणून तिथं रिलेटिव्ह मोशन होत नाही किंवा फास्ट मोशन आपल्याला करता येत नाही. मग आपण स्लो चालायला लागतो वाळूमधून. बट ते जर क्लीन फ्लोअर असेल, चांगला रस्ता असेल तर त्याच्यावरनं व्यवस्थित आपण चालू शकतो. सिंपल आहे. गाडी चांगल्या रस्त्यावरनं जाते, खराब रस्त्यावरनं लवकर जात नाही. थोडक्यात फ्रिक्शनल फोर्स कमी पडतो असं म्हणूया आपण. आणि चांगल्या रस्त्यावरती फ्रिक्शनल फोर्स चांगला असतो असं म्हणूया आपण. सो दिस इज द मस्क्युलर अँड दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स, वी कॅन से दॅट. नेक्स्ट इथंच लिहितो मी, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता नावातच आहे बघा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता याच्यामध्ये थोडेसे फंडामेंटल फोर्सेस आठवा. त्यामधला ग्रॅव्हिटेशनल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आठवा. तर ते जे दोन फोर्सेस आहेत त्यांना आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणू शकतो. ओके. सो सोपी डेफिनेशन लिहितो, द फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू बॉडीज without any physical contact between them. Okay, so the force acting between two bodies without any physical contact between them. Simple. For example लिहूया मग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. बघा इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा मॅग्नेटिक फोर्स कॉन्टॅक्ट नसतो ना. किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण म्हणूया अर्थ आणि मून मध्ये आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट आहे का? सो नो, देयर इज नो एनी कॉन्टॅक्ट बिटवीन द फोर्स, टू बॉडीज. लक्षात आलं? सो दिस इज नथिंग बट द फोर्स. आय होप की तुम्हाला हे इथपर्यंत